वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात 17 जूनला सकाळी घरून गेलेल्या पियुष रामगडे याचा मृतदेह हिंगणघाट येथील वन नदीच्या पुलावरील रेल्वे लाईनवर धडापासून डोकं वेगळं झालेल्या अवस्थेत मिळाला। पियुष हा 9व्या वर्गात असताना त्याला 49 गुण मिळाले होते व 10व्या वर्गात त्याला 56% गुण मिळाले। यामुळे त्याला कमी गुण मिळाले असल्याने त्याने ही आत्महत्या केली असावी असा कयास खोटा असून याबाबत त्याला घरी कधीही प्रेषित केले गेले नाही। पियुषच्या जन्मदिनीच त्याचा मृत्यू झाला। पियुषच्या आईने घटनेच्या दिवशी सकाळी पियुषला लवकर उठवले व त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यानंतर घरून सकाळी उठताच पियुष चुपचाप हळूवार गाडी काढून बाहेर निघून गेला। मात्र घरी आला तो त्याचा मृत्यूदेहच। वाढदिवसाच्या दिवशी अशा पियुषच्या अवकाळी मृत्यूने रामगडे परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून शहरात हळहळ निर्माण झाली आहे। पियुषने आत्महत्या केली नसून आपल्या मुलाची हत्या झाल्याचा आरोप गुरुदेव रामगडे यांनी हिंगणघाट पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीतून केला आहे। आता पोलिसांच्या तपासात नेमकं काय उघड होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे। VC न्यूज ब्युरो हिंगणघाट।